शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला तुमच्या शेतात कांदा पीक आहे का? ह्या कांदा पिकाची फुगवण जबरदस्त झाली पाहिजे, वरून पातीतला रस खाली उतरला पाहिजे, कांद्याची फुगवण साईज प्लस यामध्ये कलर आणि वजन देखील वाढलं पाहिजे। म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकाला शेवटची महत्त्वाची फवारणी कधी करावी, कोणती करावी आणि या फवारणीमुळे होणारे जबरदस्त फायदे त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी, स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कांदा पीक आहे तर हे साठवणूक करायचंय, चाळीमध्ये ठेवायचंय, पण काही शेतकऱ्यांना सध्याच्या घडीला बाजारभाव आहे, हा कांदा काढून विक्री देखील करायचा आहे। म्हणूनच जी शेवटची महत्त्वाची फवारणी सांगतोय ना, ही खूप वेगळी आणि फायद्याची तुमच्या समोर सांगणार आहे। साठवणूक करायचं असेल तर फवारणीमध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचंय आणि ज्या शेतकऱ्यांना विक्री करायचा आहे काढून कांदा, तर फवारणीमध्ये कशा पद्धतीने बदल करायचा आहे, संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय। या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच व्हिडिओ पाहतात, सबस्क्राइब नक्की करायचंय, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कांदा पीक केलंय ना, धडाधड खाली कमेंट्स करायला विसरायचं नाही। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आता कांदा पीक आता काढणीच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे, म्हणजे शेवटच्या पाण्यावर आलेलं आहे आणि साईज काय व्हायला मदत होत नाही। भरपूर ठिकाणी साईज दिसते, पण राहिलेल्या कांद्याची साईज झाली पाहिजे, कलरही आला पाहिजे, वजन, रंग, आकार, चकाकी वाढली पाहिजे आणि पातीतला रस उतरला पाहिजे। मग ही फवारणी करतेवेळी आपल्याला काय करायचं, आधी लक्षात घ्या, एकतर फवारणीच्या आधी पाणी भरायचं किंवा पाणी भरून आपल्याला फवारणी करायची आहे। मग ही फवारणी करतेवेळी ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवायचा आहे त्यांच्यासाठी ही फवारणी सांगतो, आणि पुढे जाऊन ज्या शेतकऱ्यांना कांदा काढून विकायचा आहे त्यांच्यासाठी वेगळी फवारणी सांगतोय। तर ज्या शेतकऱ्याला कांदा साठवणूक करायची तर लक्षात घ्या, एकतर पाणी भरायच्या आधी फवारणी करा किंवा पाणी भरून झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला वापसा कंडिशन मध्ये फवारणी करा। ही फवारणी करतेवेळी आपल्याला काय करायचं आहे, 0-0-50 म्हणजे फक्त यामध्ये पोटॅश या खताचा वापर करायचा आहे। प्रति पंपासाठी 100 ग्रॅम आणि 1 एकरसाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 किलो। तर यामध्ये गोदरेजचं डबल प्रति पंपासाठी फक्त 20 मिली आणि प्रति एकरसाठी 200 मिली याप्रमाणे घ्यायचे। ही दोनच, एक खत आणि एक औषध एकत्र करायचं आणि तुमच्या कांदा पिकाला याची फवारणी करायची आहे। ही फवारणी पाणी भरायच्या आधी करा किंवा पाणी भरून झाल्यानंतर करा। आता ज्या शेतकऱ्यांना कांदा पीक काढायचंय आणि हे लगेच मार्केटमध्ये नेऊन विक्री करायची, तर त्यांच्यासाठी परत एकदा ती फवारणी सांगतोय, वेगळी फवारणी। तर ही कोणती आहे, 0-0-50 प्रतिपंपासाठी 100 ग्रॅम, मात्र यामध्ये आपल्याला लिओसिन, कल्टार असेल, चमत्कार असेल, किंवा आपण काय करू शकतो, बाहेरचं इग्निटस असेल हे घेऊ शकतो आणि या फवारणीचा वापर आपल्या कांदा पिकाला करू शकतो। जेणेकरून काय होणार आहे की तुमच्या कांद्याची फुगवण साईज जास्त प्रमाणे होणार आहे, वजन, आकार, कलर, रंग, चकाकी जास्त प्रमाणे येणार आहे, वरून पात जी दाणमाट पोगर जाड झालाय, पातीतला रस खाली उतरण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे आणि एकंदरीतच तुमचा कांदा जबरदस्त फुगवण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पीक आहे, ह्या कांदा पीक साठवायचे चाळीमध्ये, तर कशा पद्धतीने नियोजन करायचंय, तर फवारणी सांगितलेली आहे। ज्या शेतकऱ्यांना कांदा पीक काढून मार्केटमध्ये विक्री करायची, पात उतरत नाही ना, त्यांच्यासाठी वेगळी फवारणी सांगितलेली आहे। आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब नक्की करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। आणि हो, तुम्ही देखील कांदा पीक केलाय, कशा पद्धतीने कांदा पिकाचं नियोजन केलंय, आपल्या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होतो का नाही, हे देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची। कशी पोहोचवणार, तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी, शेतीविषयक व्हॉट्सअप ग्रुप जे असतील त्यांच्यापर्यंत खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा। कमी खर्चिक, जास्त फायदा करणारी
अशी मी फवारणी तुमच्या समोर सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की जास्त शेअर करायची, लाईक केलं असेल लाईक करा, कमेंट्स अजून केले असेल कमेंट्स नक्की करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।